मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। कसं तुमचा परिचय द्या सर अगोदर. मी अनिल गंगाधर डावकर, मी राहणार जोडेगाव. मला 1 एकर शेवगा लागवड करायची आहे. हे आमचे मित्र आहेत, तर मी त्यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो. तर हे सर्व इथं भेट झाली. मी सरांना मार्ग विचारायचा प्रयत्न करतो आहे किंवा काय करावं आता इथून पुढे. यांनी वेगळा प्रश्न विचारला आहे, पण ठीक आहे. आता हे नवीन शेतकरी आहेत. नवीन शेतकऱ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवतो की नवीन शेतकरी ज्यांना लावायचं असेल, आज जानेवारीची 8 तारीख आहे. 8 जानेवारी ना, 8 जानेवारी आहे. आणि 8 जानेवारीला ज्यांना आता विचार असेल की मनात प्लॉट लावावा का, शेवगा शेती करावी का, तर बिलकुल करू शकता. जानेवारी एंडपर्यंत, मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं 26 जानेवारीपर्यंत तुम्ही शेवगा शेती लावू शकता. तर बिलकुल लावा. या वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही शेवगा शेती लावू शकता. फक्त या वातावरणात काय होतं, बिया उगवून यायला थोडा वेळ लागतो. उन्हाळ्यामध्ये जनरली 8 ते 10 दिवस लागतात. तर या वातावरणामध्ये 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागू शकतो बिया उगवून यायसाठी. थंडीच्या वातावरणात सकाळ थंडी पडते, सकाळ संध्याकाळ, त्यामुळं हा थोडासा प्रॉब्लेम येईल. पण बिया उगवून येतात. जे माझ्याकडे बियाणे असतात ते जवळपास 92 ते 95% पण उगवून येतात. बियांचं उगवायचं काहीच नाही, फक्त वेळ लागतो त्याला. तुमच्या मनात असे प्रश्न असतील, जमीन कोणती निवडावी, बरोबर, बोला सर. जमीन कोणती निवडावी, तर जमीन ही पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरा. हलकी जमीन पाहिजे. भारी जमीन असेल तरी चालेल, पण पाण्यात निचरा व्हायला हवा आहे. पाणी धरून ठेवणारी जमीन नको आपल्याला. जमीन पाण्यात निचरा होणारी जमीन आपल्याला हवी. अंतर म्हणाल तर तुम्ही 1 एकरमध्ये 12/6+1 हे अंतर लावा. 2 ओळीनंतर 12, 2 झाडामधलं अंतर 6, परत एक विधभर किंवा 1 फुटावर दुसरं बी लावायचं, जेणेकरून 12/6+1 असं ते लागेल. आणि 1 एकरसाठी अर्धा किलो बियाणं पुरुष आहेत. अर्धा किलो बियाण्यामध्ये जवळपास 1500+ बिया येतात. आणि त्याच्यामध्ये 1 एकर लागवड होऊन जाते 12/6+1 असं करा. आणि बीज प्रक्रिया करावं लागेल. बीज प्रक्रियेसाठी तुम्हाला रात्रभर बुरशीनाशकच्या पाण्यामध्ये बियाणे भिजवत ठेवावं लागतील. समजा तुम्ही अर्धा किलो बियाणे घेतलेत, त्याच्यात 3 लिटर पाणी घ्या. त्यात प्रति लिटर 2 ग्रॅम म्हणजे 6 ग्रॅम बायोस्टीन पावडर टाका. रात्रभर ते भिजू द्या. सकाळी उठल्यानंतर त्याला बाहेर काढून 15-20 मिनिट अर्धा तास वाळू द्या सुती कपड्यावर. नंतर ते तुम्ही जमिनीत टोकन पद्धतीने लावून टाका. लावल्यानंतर रोज 3 दिवस पाणी द्यायचं. 1, 2, 3. बी लागवड करताना जे पाण्यात आणि बुरशीनाशक मध्ये भिजू घालायचं, तर पाणी गार घ्यायचं का कोमट घ्यायचं? थोडं कोमट घ्या. थंडी दिवस येतात आता. थोडं सुरुवातीला कोमट पाणी येतं, हळू गार होणार. पाणी घ्यायचं का गरम? थोडं गुणगुणा पाणी, थोडं कोमट पाणी घ्या. कोमट पाण्यामध्ये ते भिजत ठेवा. सकाळी उठून लावा. लावल्यानंतर 1, 2, 3 दिवस रोज पाणी द्यायचं. आणि त्याच्यानंतर उगवून येईपर्यंत अल्टरनेट डेला पाणी द्यायचं 1 दिवस 8 उगवून येईपर्यंत. उगवून आल्यानंतर मग त्याला आपण बुरशीनाशक आणि ह्युमिक ॲसिडचं ड्रिंचिंग देणार, म्हणजे ड्रिप म्हणून सोडणार आहे, जेणेकरून त्याला मुळावर बुरशीचा आणि याचा अटॅक नको व्हायला. इथपर्यंत ठीक आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? लावायचं असेल तर या महिन्यात तुम्ही लावू शकता, काही इश्यू नाही, कधी लावू शकता. जमीन नांगरून वगैरे घ्या, रोटावेटर करून प्लेन करून घ्या. ड्रीप अंतरा, ड्रीप लागते शेवग्यामध्ये. ड्रीप असणं गरजेचं आहे. ड्रीपनं खूप कामं सोपे होतात आपले. अजून काय प्रश्न आहे? ओके, थँक्यू.